आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोला काय पाहिजे? ते मंजू कुठे आहे? इकडे सरळ जावा, राईट मारा. म्हणजे भारती मावशी तुम्ही? कशी आहेस तू पोरी? बरी. तुम्ही इथं कशा? तुझी माफी मागायला आले. हात जोडून पोरी तुझी माफी मागते. त्या दिवशी ड्युटीच्या नादात तुला सोडून गेलो आणि हे बोलत घडलं. त्या गाण्याला तावडीत पकडायच्या नादात तू लग्नाच्या बेडीत अडकलीस, ते पण या सत्याबरोबर. आम्ही तेव्हा तुझ्या सोबत असायला हवं होतं. मम्मी साहेबांनी त्रास नाही ना दिला? दिला तर सांग, आपण त्याची तक्रार करू. खरं सांगू का मंजू, तुला कॉल करायची हिम्मतच नाही झाली बघ. गोलप काका, जाधव साहेब, सगळ्यांना लय वाईट वाटतंय बघ. जाधव साहेब स्वतः तुला भेटायला येणार आहेत काही दिवसांनी. पण म्हणजे आमच्याकडून खूपच मोठी चूक झाली बघ. आम्हाला माफ करशील ना? हो भारती मॅडम, तुम्ही कशाला माफी मागताय? मी माफी मागायची तेव्हा किती ओरडायचंच मला, आणि आता स्वतःच असं वागताय वे. मला कुणाचा भी राग नाही. ठीक आहे मी. अगं इतक्या पसाऱ्यात काय करतेस? अहो ते आज घरात 50 पाहुणे जेवायला येणार आहेत, त्याचीच तयारी करत होते. अगं म्हणजे नवी नवरी आहेस तू, आणि घरात दुसरी माणसं नाहीत वय कामाला. अगं अजून 5 परतवन बी नाही झालं तर तुला लगेच कामाला झुकलं? अरे देवा, काय माणसं असतील. अगं म्हणजे तू हे सगळं करत बसलीस तर कार्यक्रमासाठी तयार कधी होशील? कसला कार्यक्रम? मला नाही काय माहित. अगं तुझ्या लग्नाच्या गोंधळाचा कार्यक्रम आहे. तुलाच कोणी नाही सांगितलं वय? काय गोंधळ? दादा, अरे बघतोयच लोका समजा कसं चाललंय. हा, तुझ्या माघारी तुझ्या संसाराची, तुझ्या बायका पोरांची समध्यांची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली र. स्वतःचा संसार मी बघितला नाही. सुनंदे, माझ्या दादाचं पैसे जर तू माझ्या हातावर नाही ठेवलंस तर लई महागात पडेल बघ. माझ्याशी खोटं बोलताय वी. रत्ना काटे म्हणते ती मला, रत्ना काटे. खरं खोटं समज कळतंय मला. तवा पर्या बोला न, पैसा कुठं आहे ती सांग. तुम्ही असं ऐकायचं नाही सा. वंसाव थांबा, वंस ऐका. बया 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 बया, घोरपडे, जगताप, जाधव, हे पूनम, इकडे इकडे इकडे. सरस्वती ताई, इकडे या 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 या. बनसोडे आहे का बनसोडे? शिंदेबाई, पवार, हे पूनम, अगे चित्रे, शिला, इकडे इकडे इकडे. नाही तवा किती ढुकून बघायला येतायचा. आज एवढं नरडत आणत्या तरी ना झालायचं. आल्या 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 आल्या. काय ग, तुम्हाला आधीपासून असंच वाटायचं का नाही की मीच भांडखोर आहे म्हणून? पर तुम्हाला काय सांगू, आज या मायालिकींनी आमच्या बरोबर काय फसवणूक केली का नाही ती तुम्हाला समजेसली सांगते मी.
अहो माझ्या डीजेच्या डोसक्याला मंडावल्या बांधल्या आणि ही जी लेक दुसऱ्याच्याच बरोबर संसार थाटाय निघून गेली बघाव काय अवस्था करून ठेवल्या माझ्या लेकराची. कसं तोंड चुकलंय बघा, हाय का कसं चुकलंय. डीजा डीजा तू नको काळजी करूस, मी समजा ठीक करीन. दादा बघतोयस नका रे काय हाल लावले ते आमचं. डीजा डीजा तू रडू नकस, अजाबात रडू नकस, मी समजा नीट करेन. तू अजाबात काळजी करू नकस. हाव तुम्हाला काय सांगू, हाव माझा दादा गेला त्याच्यानंतर ह्यासनी आम्ही आधार दिला आणि ह्यांनी माझ्या डीजा बरोबर लई वाईट केलं डीजा डीजा रडू नकस, तू अजाबात रडू नकस. लेकरा मी आहे का नाही. हवा तुम्हाला काय सांगू या माया लेकींनी बोंबलू देत तिला जेवढं बोंबलायचं तेवढं, कारण या लोकांनी चांगलं माहितीये की बाई कशी येते. पण काय बी झालं तरी पैसे तू ह्यांना काही देऊ नको. बघा बघा बघितलं नव्हता, ऐकलं नव्हता तुम्ही समद्यांनी. पैसा व पैसा, निस्ता पैसा. माझ्या भावाचा पैसा जसा मिळाला का नाही तशी यांची नियत फिरली पैशासाठी तर हिनी ज्या थोरल्या लिकीचं लगीन त्या सुरवीन बाईच्या पोराबरोबर गुंडा बरोबर लावून दिलं. वाटळ करून ठेवलं त्या लेकराचं. अरे माझ्या बे लेकराची काय अवस्था करून ठेवल्या, वाऱ्यावर सोडलं माझ्या लेकराला. दादा अरे बघतोयच नुका रे आमची काय अवस्था करून ठेवल्या. अरे दादा मला तर ना डाऊटच होता, असं चुकून कोण कोणाशी लगीन करतंय वय. मला तर ती मंजू लई साधी पोरगी वाटायची. रत्ने सांभाळ स्वतःला. आता कशाचं सांभाळताय. अगं तू तशी खचून गेली तर आपल्या डीजे कडे कोण बघणार. डीजे रडू नको, आम्ही आहे. रत्ने आपल्याला हे दुःख पचवता आलं पाहिजे. डीजेला हिंमत द्यायची आपल्याला. सांभाळ स्वतःला. धनाजीराव अहो तुम्ही तरी सांगा की तुमच्या आईला काय काय बोलतायत बघा. का सांगायचं मी, बरोबरच तर बोलते ना मम्मी. फसवलंच आहे ना मला तुम्ही. बघितलंच नव्हतं र दादा, तुझी बहीण एकटी पडली र. आता ही रत्ना काटे एकटी पडली. काय सांगू तुम्हाला समजली. माझ्याच माणसांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसलाव. एवढंच नाही तुम्हाला काय सांगू, हिच्या धाकट्या लेकीने सुद्धा स्वतःच्याच भाऊजाला केलं. आहे अगं काय करतेस तू. तुम्ही हात चला ना, आपण घरात जाऊन बोलू. हा माझ्या तुम्ही पाया पडते तुमच्या. नका बाई तू कशा पाया पडते आज. तू नका पाया पडूस. पर मला एक सांग सुनंदे, कशा पायाचं वागलीस ग माझ्याशी. हा कशा पाय दिकी उत्तर. वाटलं तर मीच तुझ्या पाया पडते आणि इकडं पाय तुझं. चला ना घरात, हात जाऊन बोलू ना आपण. नका उगाच लोकांना बोलायला कारण देऊ. मी खरंच पाया पडते तुमच्या. मी देते तुम्हाला पैसे. काय खरं होय. काय तमाशा बघाय आलाय. जेवण झाले ते नव्हता जा जाऊन भांडी घासा जावा. दुसऱ्याची भांडणं बघायची म्हणलं की लगेच पळत यायचं आहे की नाही. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. चला चला जावा. चल
आलात का तुम्ही? छान आहे ना साडी. जयदानं कुठून आणली माहितीये का? कुठून? राजस्थानवरून. मग वाळू बी आणली असेल तिकडून, ते बी मिरवायची की. मला राजस्थानवर आणली. काय हो मम्मी साहेब, तुम्ही तर श्रीमंताच्या घरची पोरगी आणणार होता, मग ही वाघमारे कशी काय प्रकट झाली तुमची सून म्हणून? मला बी लय वाईट वाटलं बघा सत्यासाठी. आणि काय हो, त्या पोरीने बी असं मंडपातनं पळून जायला नाही पाहिजे होतं. आणि ते बी त्या रिक्षावाल्यासोबत लय वाईट झालं. पूजेला आलाय ना, मग पूजा करा की, कशाला बाकीची बडबड करताय ग? अरे काय तुमच्या गप्पा चालल्यात इथं? एवढी कामं पडलेत. सवे कवे जावा बरं, पळा जरा कामं करा. आणि सपना त्या लहान आहे, तू तर नाही ना. चल लवकर तू पण कामाला लाग. एक मिनिट. ओ चित्तरकार, आमच्या जखमीवर मीठ चोळायला मजा येते वे तुम्हाला? स्वतःच्या पोराचा चेहरा दिसतो का आता बी डोळ्यावर पट्टी बांधून बसलाय तुम्ही? हे बघ माया, त्याची नाराजी मी समजू शकतो, पण जे झालंय ते स्वीकारायला पाहिजे का नको? अगं चांगली पोरगी आपल्या घरात सून म्हणून आलीये, याचा आनंद बाळगा की. आणि तुमच्या तात्या साहेबांनी सांगितलं म्हणून नाही, तर आपल्या आनंदासाठी सगळे सोहळे नीट पार पाडा. आई राधा सदानंदाचा बलमा. हा, पंकजदाला फोन केला होता का? अरे केलता, फोन उचलून झाले दादा. अरे तात्यासाहेबांचाच फोन आलाय. नमस्कार तात्यासाहेब, तुम्हालाच फोन करतो. तो मला माहिती आहे तू माझी वाट बघणार, म्हणून तुला मुद्दाम फोन लावला. पहिले तर सॉरी, एक महत्वाची मीटिंग आली म्हणून यायला जमत नाही. राग मानायचा नाही अजिबात. मला यायला जमत जरी नसलं तरी तुझ्याकडून मला एक शब्द हवा आहे. ते म्हणजे काहीही झालं तरी तू गोंधळाचा विधी पूर्ण करशील आणि माझ्या लेकी सोबतच पूजा करशील. हो पण बॅड नाही बिन नाही.
मला जर मानत असशील तर नाही म्हणणार नाहीस, आणि जर तुला ऐकायचं नसेलच तर काळजावर दगड ठेवून सांगतो, तुझा आणि माझा संबंध संपला बा. ठेवतो फोन. अहो तात्यासाहेब असं काय म्हणताय? ठीक आहे, मी बसतो पूजेला. गोंधळाचे फोटो पाठव. कोणाचा फोन होता रे? तात्यासाहेबांचा. काय म्हणत होतो? कधी येतात? तात्यासाहेब नाही येणार. काय सांगतोयस? बरोबर आले एकदा. सत्या, अरे बरं झालं की सुटलो एकदाच. आपण एक काम करू, कॅन्सल करते पूजा. मी थांबी त्यांना सांगून येते लगेच. मम्मी, मला पूजेला बसावं लागेल. अरे पण मम्मी, मी शब्द दिलाय तात्यासाहेबांना. आणि तात्यासाहेब म्हणालेत की गोंधळाचे फोटो बी पाठव. सवय गवे काय दादा? घेऊन या तिला. कुणाला? म्हणजे वहिनीला? का हो गोंधळी दादा? का हो म्हणले गोंधळी दादा? हे म्हणले भोळ्या भक्तांनी काय मांडलेलं आहे? अव हा आदिमाया शक्ती जगदंबे भवानीचा गोंधळ मांडलेला आहे. गोंधळी दादा, हा गोंधळ मांडला कशासाठी? पूर्वीपार लोकांनी देवाला मनामध्ये नमस्कार केला होता. देवा धंदे कंदे राजलक्ष्मी दे, पोटी मुला मुलीची जोडी होऊ दे. मुला मुलीची जोडी होऊ दे. लहानाची मोठी होऊ दे. लहानाची मोठी झाली आणि त्यांचं लग्न होऊ दे. लग्न झाल्यानंतर हरकी उल्हासानं आनंदानं त्यांचा समी गोंधळ जागरण करील. लग्न कार्य आनंदात पार पडल्यानंतर देव तुझा असं जागरण गोंधळ घालील. बरोबर आहे. या ठिकाणी देवाचा हा जागरण गोंधळ मांडलेला आहे. आणि 33 कोटी देवांची आराधना करून सर्व देव या घटस्थापन बसवले. देवांना सांगितलं प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि या भोळ्या भक्तांना आशीर्वाद देवावा. आणि तुमची आरती झाल्यानंतर तुमच्या तुम्ही जागेवरती जावा. आता एक काम करूया, नवरा नवरीला या ठिकाणी पूजेसाठी बोलून घेऊया. घ्या बोलून. चला, नवरा नवरी पूजा करण्यासाठी या. पैसे दे. चल दे पैसे. येळ वाया घालवू नगस. सुनंदे पैसे दे. हमरे जा, पैशाची तू कुठं ठेवले तिथनं घेऊन ये आणि दे तुझ्या आत्याला. आई, तू आता काही बी बोल, पण आपल्या हक्काचं पैसा मी या बाईच्या हातात देतच नसते. हमरे, अगं येळच तशी आली. आधीच आपल्या मंजूच्या नावानं उलट सुलट चर्चा सुरू आहे. आता ते पैशाचा घोळ कळला ना गावाला ना, तर त्यासनी कारणच गावाला आपली थट्टा करायला. घराची आबरू जाईल ती वेगळच. वा 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 वा. आत्ता आठवली बी का तुला आबरू? दोन्ही लेकीसनी घेऊन जेव्हा पळून जाणार होती तेव्हा नाही आठवली तुला आबरू जाईल म्हणून? अगं, पैशासाठी स्वतःच्या लेकीला दुसऱ्या बरोबर लग्नाला उभं केलं तेव्हा नाही आठवली तुला आबरू जाईल म्हणून? आत्ता आठवतय वे आबरू जाईल म्हण. आई, तू लोकांचं टेन्शन घेऊ नकोस. त्या लोकांना चांगलंच माहितीये की ही बाई किती कजा घ्यायची. आणि काय बी झालं ना तरी मी आपले पैसे ह्या बाईच्या हातात देत नसते. हिच्या तर तोंडात का नाही एक दिस मी दिकाची अख्खी बाटलीच ओतणार आहे. रत्ने, रत्ने. आता तू काय करायचं ठरवलंस? माहित नाही. भारती मावशी, फक्त एकदा माझ्या घरी जा. आत्यानं लई दंगा घातला असेल. आई आणि आमरीला लई बोलली असणार आहे. ओ नवीन वहिनी साहेब, ऐकता का? बोला. खाली कार्यक्रमाला बोलवलंय, तेव्हा आवरून लवकर या. लयच लवकर सांगितलं पोरींनो. अहो, तिच्याच स्वागताचा कार्यक्रम आहे, तिलाच माहिती नाही. आणि आता छोट्या छोट्या पोरींना पुढे धाडून सांगतात वहिनी रो. आमची काय बी चूक नाही. आम्हाला जेलात नका टाकू पोलीस मावशी. तुम्ही वा पुढं, मी आले. चल बसवे लवकर. चल नाही तर जेलात मच्छर मारत बसावं लागेल. चल, मी तुला तयारी करायला मदत करते.
म्हणजे अगं बाईच्या जन्माला आल्यावर पदरी पडलं आणि पवित्र झालं समजायचं. चल आता